जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज के कुछ खास खबरों की ओर। पिछले कई महीनों से टिप्पर चालकों को किमान वेतन मिलना चाहिए, इसके लिए आम आदमी पार्टी प्रयास कर रही है। फिर भी महानगर पालिका इन्होंने जवाब नहीं दिया। इसका निषेध करते हुए आम आदमी पार्टी की ओर से कोल्हापुर महानगर पालिका के सामने घंटानाद आंदोलन किया गया। गेले 7 महिन्यापासून मी महानगरपालिकेला एकच मागणी करतोय की ऊन वारा पाऊस याची तमा न करता जो टिप्पर चालक तो भले कंत्राटी कामावर असेल पण त्याला किमान वेतनाची जी काही सुविधा आहे ती तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्याची तरतूद सुद्धा महानगरपालिकेच्या जीआर मध्ये राज्य सरकारने जे जीआर काढलेले आहेत कंत्राटी कामगारांच्या संदर्भात त्याच्यामध्ये तशी तरतूद केलेली आहे। एखाद्या कंपनीला जर ठेका दिला तर त्या ठेकेदाराने पुढे काम करणाऱ्या व्यक्तीला किमान वेतन द्यायला पाहिजे आणि ते चेक करणं महानगरपालिकेचं काम आहे। ते जर करत नसतील तर त्यांनी त्या कंपनीला पेमेंट द्यायची अशी सुविधा त्याची तरतूद केलेली आहे। तरी सुद्धा महानगरपालिका कायमच हे काय डोळे झाकून कारभार करायचं काम चालू आहे, त्यांचं काय बंद होत नाही। 7 महिन्यापासून 3 महिन्यापासून आम्ही चर्चेवर चर्चा केल्या, याला कुठं प्रतिसाद मिळत नाही। म्हणून या झोपलेल्या अधिकाऱ्यांचे कान उघडावेत आणि या सर्वसामान्य लोकांचा आवाज त्यांच्या कानावर जावा, याच्यासाठी आज आम्ही घंटानाद आंदोलन केलेलं आहे। या घंटानाद आंदोलनाला जर महानगरपालिकेने प्रतिसाद दिला नाही, याच्यातनं त्याला जाग आली नाही, तर उद्या आम्ही अधिकाऱ्यांच्या गाड्या या मुख्य प्रवेशद्वारावर अडवणार आहोत, आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत। आणि तरी सुद्धा जर महानगरपालिकेनं ही भूमिका लक्षात घेतली नाही की आम्ही कशासाठी भांडतोय, का भांडतोय, तर मात्र सोमवारपासून आम्ही पूर्णपणे असहकार आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जिथं महानगरपालिकेच्या गाड्या बाहेर पडतात त्या केएमटी वर्कशॉपच्या समोर आम्ही सगळे टिप्पर चालक एकत्र मिळून आम्ही ठिय्या करणार आहे आणि एकही गाडी आम्ही बाहेर सोडणार नाही, याची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी। मागणी एकच आहे की 4 वर्षापासून काम करणारा टिप्पर जो चालक आहे त्याला किमान वेतनाची तुम्ही जी सुविधा सरकारने सांगितली ती त्वरित मिळावी, त्या एका मागणीसाठी आमचं आंदोलन सुरूच राहील। जय हिंद। अमरावती में पुरानी पेंशन के लिए सरकारी कर्मचारी सड़क पर उतर आए। पेंशन के मुद्दे पर कर्मचारी और भी आक्रामक नजर आए। अमरावती के नेहरू मैदान से शुरू हुआ यह मोर्चा कलेक्टर कार्यालय पर संपन्न हुआ। इस वक्त राज्य सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। सगळ्या जुन्या पेन्शन फायटरचं मी स्वागत करतो। खऱ्या अर्थानं हा मुद्दा नागपूरला जेव्हा मोर्चा निघाला त्यापासून सुरुवात झाला आणि त्या मोर्चाला कोणीही सामोर आले नाही। ठीक आहे, 2005ला चूक झाली असेल, परंतु ते सुधारण्याकरता आता प्रयत्न करावे। परंतु या सरकार कोणताही हा जुन्या पेन्शनचा मुद्दा गृहीत धरत नाही आणि असाच जर गृहीत राहिला, शब्दामध्ये जर आम्हाला वगळण्यात आलं, शब्दामध्ये जर फिरवण्यात आलं, तर 2024ला याचं मोठं नुकसान आपल्याला सोसावं लागेल। म्हणून मी सरकारला आश्वासन करतो की जर तुम्ही लवकरात लवकर हा जुनी पेन्शनचा मुद्दा सॉल्व्ह केला नाही तर 2024ला सरकार गेल्याशिवाय राहणार नाही। एकच मिशन, एकच मिशन, पेन्शन आमच्या हक्काची। सामाजिक समानता और एकता के प्रतीक क्रांतिकारी डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर द्वारा पवित्र किए गए महाड़ के ऐतिहासिक चौदार तालाब की यह वर्षगांठ विशेष और आकर्षक होगी, क्योंकि इतिहास में पहली बार रायगढ़ पुलिस चौदार तालाब की वर्षगांठ पर महामहिम को सशस्त्र सलामी देंगे। राज्य सरकार ने वंचित बहुजन युवा आघाड़ी की मांग पर सकारात्मक प्रतिक्रिया दी है, इसीलिए भीमानुयायी धम्म बांधव बहुजन भाइयों में उत्साह और नई चेतना का संचार हुआ है। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट,
ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। पिछले कई दिनों से पिपड़ी चिचवड़ महानगर पालिका के बी प्रभाग क्षेत्र कार्यालय अंतर्गत आने वाले विकास नगर, किवड़े मामूड़ी, साईनगर प्रभाग क्रमांक 24 में धीमी गति से पानी, कई जगहों पर पानी भरने व पानी की चोरी, पानी की अनियमित आपूर्ति से नागरिकों को पानी की समस्या का सामना करना पड़ रहा है। इस समस्या से आक्रोशित नागरिकों ने युवा सेना प्रमुख राजेंद्र तरस के नेतृत्व में बी क्षेत्रीय कार्यालय पर हंडा मोर्चा निकाला। ज्यादा दराने पानी, पुरेसे पानी, राजेंद्र तरस भाऊ तुम आगे बढ़ो। संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला किवळे रावत या भागातून पाणी पुरवठा केला जातो आणि जर या भागातून पाणी पुरवठा संपूर्ण शहराला होत असेल आणि माझ्या किवळे विकासनगर, मामुर्डी, साईनगर भागातील नागरिकांना जर पाणी वेळेला ते पण अपुरं आणि त्याच प्रमाणात कमी दाबानं होत असेल तर संपूर्ण शहराला पाणी देण्याची किंमत शून्य असेल माझ्या दृष्टीने। कारण जे या ठिकाणाहून पाणी शहराला जातं त्या ठिकाणीच पाणी मिळत नाही, याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाहीये। कारण सांगायचं झालं तर आता जो भाग मी सांगितला, बापदेवनगर असेल, श्रीनगर, दत्तनगर, एकता कॉलनी, भीमाशंकर नगर, आदर्श नगर, त्याचप्रमाणे मंगल विश्व सोसायटी, इंद्रप्रभा सोसायटी, लोटस वृंदावन, लोटस लक्ष्मी, अशा अनेक प्रकारच्या सोसायटी आहेत की त्या ठिकाणी केव्हाही पाणी येतं, त्याचप्रमाणे कमी दाबाने पाणी असतं। आज जर मंगल विश्व सोसायटीचा विचार केला, लोकसंख्येचा विचार केला तर 2.5 लाख लिटर पाण्याची गरज आहे त्यांना। 80-90 हजार लिटर पाणी जर प्रशासन देत असेल तर हे त्या ठिकाणी राहणारे नागरिक, त्यात मी असेल, माझे सर्वसामान्य नागरिक असेल, आमचं मोठं दुर्दैव आहे। शहराला आम्ही पाणी पुरवू शकतो पण आम्हाला पाणी मिळत नाही। नक्कीच दुर्लक्ष झालंय, कारण की झाला काय विषय, परवापासून आमचा मोर्चाचा विषय ठरला। आमच्या भरपूर माता भगिनींना त्या ठिकाणी सांगण्यात आलं की काही जाऊ नका मोर्चाला। खरं तर आज आम्हाला ही गोष्ट कळाली सकाळी का प्रत्येकीला त्या ठिकाणी सांगण्यात आलं की काही उपयोग होणार नाही, पाणी सुरळीतपणे येईल, आम्ही सांगितलेलं आहे। आणि खरं तर खऱ्या अर्थाने काही झालेलं नाही, फक्त दिशाभूल केली जाते माता भगिनींची। पाणी येईल येईल असं करत 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 गेले कित्येक वर्षापासून पाण्याची वाट बघत बघत पूर्ण माता भगिनी त्रस्त झालेल्या आहेत। आणि हा खरं तर विरोधकांचा खरं तर खूप प्रयत्न आहे का त्रास देण्याची भावना खरं तर या ठिकाणी आज आम्हाला दिसून आलेली आहे। आणि आमची संख्या जवळपास 200 ते 250 महिलांची संख्या होती। त्या संख्येत पण आज आम्हाला थोडंसं चित्र बघायला भेटलं, कारण की त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं काही उपयोग होणार नाही, मोर्चाला जाऊ नका, आम्ही करणार आहेत, पाणी येणार आहे। आणि ते सांगतात त्याच्या दुसऱ्या दिवशी पाणी येतं, परत 4 दिवस पाण्याची तीच अडचण होती। आणि महिलांचे एवढे फोन येतात, महिलांना टँकर पाठवावं लागतात आम्हाला। आमच्या स्थानिक जे काम करतात राजेंद्र भाऊ तरस यांना आम्हाला एवढा त्रास द्यावा लागतो का टँकरच्या माध्यमातून महिलांना पाणी पुरवठा केला जातो। आणि याचा खरं तर कुठेतरी विचार झाला पाहिजे। मामुर्डी, साईनगर, मामुर्डी परिसरातील जनतेच्या मागण्यासाठी राजेंद्रजी तरस, ऐश्वर्याताई तरस आणि निलेश भाऊ तरस यांच्या नेतृत्वाखाली आमच्या भागाला पुरेसे पाणी मिळावे यासाठी हांडा मोर्चाचं आयोजन आज केलेलं आहे। मी त्या भागातला एक जागरूक नागरिक म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी आहे। खऱ्या अर्थानं आमच्या भागाला पाणी पुरवठा कमी दाबानं होतोय। आमची मागणी आहे की वेळेवर पाणी सोडावं। आज या ठिकाणी आपल्या भागातील किवळे, विकासनगर, साईनगर या भागामध्ये अनियमितपणे वेळोवेळी पाणी न येण्यामुळे आज या ठिकाणी आंदोलन राजेंद्र तरस, ऐश्वर्या तरस यांच्या माध्यमातून, इथं धर्माभाऊ तंत्रपाळे यांच्या माध्यमातून हे आंदोलन पुकारलं आहे। कारण याचं कारण की आज आपण बघितलं तर आमच्या भागामध्ये सर्वसामान्य आणि जे ITM पार्क आहे त्या भागातील सर्व कामगार वर्ग या ठिकाणी राहत आहे। तो राहत असल्यामुळे वेळेचं या ठिकाणी पालन न केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं जी कामाचे जायचे वेळ असते त्या ठिकाणी त्या वेळेमध्ये ते पाणी न आल्यामुळे आपल्या प्रभागामध्ये जो सामान्य नागरिक राहत आहे त्याचा सर्व हातावर पोट आहे।
तो स्वयंरोजगार नागरिक आमच्या इथे राहत आहे. त्याच्यामुळं हे पाणी नियमितपणे आणि वेळेवर आलं पाहिजे, हेच आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. सोसायटी मधून बोलते. आपल्यासाठी आज राजेंद्र दादा इथे उभे आहेत. जी पाण्याची समस्या आहे, सगळ्यात मोठं जसं ताई आता बोलल्या, आपल्या रावेतच्या पंपिंग स्टेशन वरून जर पूर्ण शहराला पाण्याचा पुरवठा होतो, तर मग इथल्या भागाला किवळे, रावेत, विकासनगर, आदर्शनगर या भागांनीच ती समस्या का भोगावी? जर पुरवठा पूर्ण शहराला होतोय, जर समस्या जसं दादा पण मगाशी म्हणाले की जर पूर्ण शहराची समस्या असेल तर आम्ही इथे यायचा प्रश्नच नव्हता. पण जर फक्त याच भागाला तो त्रास भोगावा लागत असेल तर कसं होणार पुढे? हे मेचा अजून पुढचा महिना जायचा आहे. पूर्ण काम जे वर्किंग वुमन्स आहेत त्यांनी काय करायचं? तुमची पाण्याची वेळ निश्चित नाहीये, कसं पाणी भरणार? नाईट शिफ्ट वाले असतात, मॉर्निंग शिफ्ट वाले असतात, निश्चितच वेळ नाहीये तर पाणी भरणार कसं? आम्ही म्हणजे आमच्या प्रभागातले साईनगर, विकासनगर, मामुडी एवढ्या संख्येने जमलो. त्याचं मुख्य कारण एकच की आमच्या प्रभागाला नीट पाणी पुरवठा केला जात आहे. एक तर दिवसाआड पाणी मिळतं, दिवसाआड पाणी आल्यामुळे आमच्या टाक्या भरल्या जात नाही. मग महिलांच्या खूप समस्या समोर येतात. परत लहान घरात मुलं असतात, तर पाणी खूप गरजेची गोष्ट लागतीच आम्हाला सगळ्यांना. तर लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा सगळ्यांनी, अधिकाऱ्यांनी, हेच मागणी. आज येथे किवळे, मामुर्डी या भागातनं श्री राजेंद्रजी तरस, त्यांच्या मिसेस, तसेच निलेश भाऊ तरस, श्री तंत्रपाडे साहेब आणि इतर नागरिक, सोसायटीतले रहिवासी नागरिक यांच्या पाणी पुरवठा संदर्भात काही निवेदनं आहेत. त्याबद्दल तसं त्यांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे आणि त्यांच्याप्रमाणे श्री तरस यांनी आम्हाला त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याबद्दल सविस्तर इथं माहिती दिलेली आहे. त्यांच्या काय अडचणी आहेत? त्यांची मागणी मुख्यतः पाणी पुरवठा सुरळीत करावं आणि पाणी पुरवठ्याची वेळ जी आहे लोकांच्या, नागरिकांच्या अनुषंगाने चेंजेस करून देण्यात यावेत, अशी त्यांची मागणी आहे. पुरानी पेंशन योजना लागू की जाए, इस मांग को लेकर चौथे दिन भी शासकीय निम शासकीय कर्मचारियों ने नांदेड़ जिलाधिकारी कार्यालय के सामने अपना आंदोलन जारी रखा है। इस आंदोलन से जनसामान्य नागरिकों को कामकाज पर भारी असर पड़ा है। अपनी मांगें पूरी नहीं होती तब तक आंदोलन जारी ही रखेंगे, ऐसा आंदोलनकर्ताओं का कहना है। मेरा नाम अनिल वानखेड़े है, मैं आरोग्य विभाग में हूँ। हमारे आरोग्य विभाग की टीम है ये पूरी। हाँ, हमारे पेंशन में जो 2005 से जो बंद की गई हुई पेंशन है उसके ऊपर में ये आंदोलन चल रहा है। ये आंदोलन जो है बहुत ज़ोरों शोरों से, ढोल ताशे से ये आंदोलन सभी कर्मचारी, सभी संगठन इसमें शामिल हुई चुकी है। इसकी वजह से यहाँ पर जो हमारा ये आवाज़ है, जो पुरानी पेंशन जो है, ये पुरानी पेंशन हमें मिलना चाहिए। इसके लिए हम सभी संगठन, जो कोई भी संगठन है जो अपने विभाग की, सभी एक होकर लड़ रही है और हमें हमारी पेंशन, पुरानी पेंशन मिलनी ही चाहिए। इसके लिए हम हमारा आंदोलन जारी रख रहे हैं। आज का चौथा दिन है और ये आगे भी चलते रहेगा। बेमुदत संप चालू है। कोई भी हमारा कर्मचारी या कोई भी जो निम्न शासकीय लोग जो है वो भी यहाँ पर आंदोलन में शामिल है और हमारा यह आंदोलन चलता ही रहेगा जब तक हमें ये पुरानी पेंशन मिलती नहीं, उस समय तक हमारा ये आंदोलन चलता रहेगा और हम हमारी पेंशन लिए बिना हम यहाँ से आंदोलन हमारा पीछे नहीं लेंगे। और जो ये पुरानी पेंशन है ये हमारा हक है, ये संविधान में इससे दिया हुआ हमें हक है। जो बंद हुई पेंशन वही असंवैधानिक है। जिसे असंवैधानिक तरीके से बंद किया गया उसे संवैधानिक तरीके से फिर से शुरू करना चाहिए और इसके लिए आज हम लगातार 4 दिन से आंदोलन कर रहे हैं। ये हमारा आंदोलन जब तक हमें पुरानी पेंशन बहाल नहीं की जाती तब तक चलता रहेगा। हम ऐसे ही डटे रहेंगे, हर तरीके से, हर लेवल पर जितना हमें सरकार सताएगी हम उससे दुगनी शक्ति से और आंदोलन में उतरेंगे। हमारा आंदोलन ऐसे ही चलता रहेगा। जब यहाँ जो हम कर्मचारी है, हमारे किसी का भी बाप उद्योगपति नहीं है, किसी का भी बाप करोड़पति नहीं है, हम किसान मजदूर के बच्चे हैं। हाँ, हमारे बुढ़ापे की लाठी है हमारी ये पेंशन। आज का हमारा साल का चौथा दिन है और राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संगठन की नेतृत्व में हम सब महाराष्ट्र में सभी सामाजिक संगठन जो है
समविचारी संगठनों की ओर से हम सभी कर्मचारी, सभी विभागों के कर्मचारी यहाँ पे सम पे पूरी तादाद में यहाँ पे शामिल हुए हैं। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। महिला आर्थिक विकास महामंडल, राष्ट्रीय कृषि तथा ग्रामीण विकास बैंक की ओर से तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत बचत गट प्रदर्शन का आयोजन किया गया। बचत गट प्रदर्शन का उद्घाटन जिलाधिकारी राहुल रेखावार के हाथों किया गया। राहुल रेखावार ने कहा कि भविष्य में आह्वान समझकर अपनी कला गुण जानकर प्रशिक्षण लेकर महिलाओं को अपने उद्योग व्यवसाय में आर्थिक दृष्टि सक्षम होना चाहिए। कोल्हापुर के ऐतिहासिक शाहू मैदान में प्रदर्शन 19 मार्च तक चलेगा। सगळ्यात महत्त्वाचा विषय की बचत गटांची ही मोहीम अनेक वर्षांपूर्वी आपल्या संपूर्ण राज्यामध्ये सुरू करण्यात आली। मायक्रो फायनान्स नावाची जी कन्सेप्ट आहे, ही आर्थिक पद्धती आहे, त्या पद्धतीला वापरून आपण आपल्या समाजातील गरीब घटकांना, कमी उत्पन्न असणाऱ्या घटकांना आर्थिकदृष्ट्या उन्नत कसं करू शकतो ह्याचा विचार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान, ज्याला आपण DNULM म्हणतो, आणि माविम महिला आर्थिक विकास महामंडळ, या सर्वांची स्थापना महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांच्या मदतीने झाली। आणि त्याचा परिणाम अनेक वर्षातील सर्व या विभागाचा, आपल्या सर्व महिलांच्या मेहनतीचा परिणाम हा की आज आपल्या जिल्ह्यामध्ये 70,000 पेक्षा जास्त महिला वेगवेगळ्या बचत गटांची जोडल्या गेलेल्या आहेत। 70,000 महिला म्हणजे 70,000 कुटुंब, म्हणजे किमान 3.5 ते 4 लाख लोक, आपल्या जिल्ह्यातील 10% लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या या उपक्रमाशी आज जोडल्या गेलेली आहे। आनंदाची बाब अशी की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या बचत गटांचा काम, बचत गटांची प्रगती अतिशय उल्लेखनीय आहे। त्याबद्दल आपल्या सर्व महिलांचं आपल्या स्वतःसाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो। आपल्या सगळ्यांना माझं आवाहन आहे की आज आपण हे प्रदर्शन चालू केलेलं आहे, आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातलं मार्गदर्शन सुद्धा पुढच्या 2 दिवसांमध्ये मिळणार आहे। माझं सर्व नागरिकांना सुद्धा हे आवाहन आहे की आपण सर्वांनी येथे यावं, बघावं की अतिशय ग्रामीण भागामध्ये ज्या महिलांचं फार जास्त शिक्षण झालेलं नाही आहे, अशा महिला सुद्धा शहरांमध्ये येऊन स्वतःहून घरच्या लोकांना सोबत न घेता आपापली टीम बनवून आपला व्यवसाय सुरू करत आहेत, उत्पादन करत आहेत, खरेदी करत आहेत साहित्याची, आणि साहित्याची विक्री करून नफा सुद्धा कमवत आहेत आणि आपल्या कुटुंबाला दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत। आपल्या कुटुंबातील येणाऱ्या अडीअडचणी, भविष्यातील संकटांना सुद्धा सामोरं जाण्याची तयारी या सर्व प्रयत्नांमधून आपल्या सगळ्यांना मिळणार आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना आणि आपल्या जिल्ह्यातील ज्या महिलांचा अजूनही आपल्या या मोहिमेमध्ये, या चळवळीमध्ये समावेश झालेला नाही आहे, त्यांना सुद्धा माझं हे आवाहन आहे की आपण सर्वांनी प्रयत्न करावा। ज्यांनी याच्यामध्ये आधीच पाय टाकलेला आहे त्यांच्यासोबत यावं, शिकावं। अवघड काहीच नाही आहे, करून बघितलं तर काहीच अवघड नसतं। आपल्याला फक्त ती करण्याची हिंमत सोबत ठेवावी लागते। लागणारं प्रशिक्षण, लागणारी मदत सर्वच्या सर्व या सर्व विभागांकडून आपल्या सगळ्यांना उपलब्ध आहे। आपल्या सगळ्यांना मी परत एकदा शुभेच्छा देतो। आजच्या या आपल्या प्रदर्शनाचं आणि विक्रीच्या मोहिमेचं उद्घाटन झालंय, असं उद्घाटक या नात्याने मी जाहीर करतो। मोताड़ा में पुरानी पेंशन लागू करने को लेकर सरकारी कर्मचारी मोताड़ा पंचायत समिति में धरना दे रहे हैं। इसमें शिक्षक, तलाठी, ग्राम सेवक और तहसील कर्मचारी भी मौजूद रहे।
उस समय सभी कर्मचारियों ने मोटाला फाटा से आठवड़ी बाजार तक मोटरसाइकिल रैली निकाली और पंचायत समिति पर रैली का समापन किया। आम्ही आज जुन्या पेन्शनसाठी सर्व कर्मचारी एकत्र आलेलो आहोत। या आंदोलनाचा संपाचा आज आमचा हा 4था दिवस आहे। 4 दिवस होऊन गेले तरी शासनाने अजूनही आमच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। आमचे सर्व 18 ते 20 लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहे। न भूतो न भविष्यते असा हा संप या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे, तो फक्त आणि फक्त जुन्या पेन्शनसाठी। कारण सरकारी कर्मचारी 30 ते 35 वर्ष नोकरी करून देशाची सेवा करतो आणि ऐन म्हातारपणामध्ये त्याला जर पेन्शन नसेल तर त्याच्या उर्वरित आयुष्याची माती होऊन जाईल। म्हणून आमची एकच मागणी आहे की सर्व 2005 आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी जुनी पेन्शन संबंधित आंदोलन सुरू आहे। आमच्यासोबत काही कर्मचारी आहे, नेमके त्यांच्याकडून जाणून घेऊया की या पेन्शन संबंधित आपल्याला काय मानते। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आदेशाने राज्यात तमाम 18 ते 20 लाख कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। या संपाची प्रमुख मागणी अशी आहे की NPS रद्द करा आणि सरसकट जुनी पेन्शन लागू करा। आणि याच सर्व स्तरातले कर्मचारी अधिकारी मंडळी या ठिकाणी आहेत। विशेषतः बक्षीस समितीने जो आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार केलेला आहे आणि शासनाने झोपेचं सोंग घेतलेलं आहे या बाबतीत, तर मी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं अशी आव्हानात्मक मागणी करतो की पुन्हा एकदा सरकारने या बाबीचा विचार करावा आणि या सर्वांना न्याय मिळवून द्यावा, अशी माझी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो। पूर्व केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते ने विश्राम गृह में पत्र परिषद का आयोजन किया था। उन्होंने बताया कि व्यापारी संघ विकास मॉडल के लिए प्रधानमंत्री से चर्चा करेगा। साथ ही एनसीपी अध्यक्ष शरद पवार ने एक पत्र के जरिए प्रधानमंत्री से संपर्क किया है, ऐसी जानकारी पूर्व केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते ने दी। 12 तारखेला संयुक्त व्यापार मंचला त्यांच्यासोबत इंटरॅक्शन झाली, तुम्ही होता सगळेजण। इथे पोल्युशन इंडस्ट्री येऊ शकत नाही, कारण तुम्हाला पोल्युशनचे रिस्ट्रिक्शन माहीत आहे। पुन्हा मी यांना धन्यवाद देतो की यांनी खूप सारे प्रपोजल ठेवले, त्याच्यापैकी 3 प्रपोजल जे वर्ध्याचं चित्रच बदलू शकतात। पहिलं प्रपोजल यांनी ठेवलं होतं की भाई मेडिकल कॉलेज के या 2 हो 3 हो जो भी हो, लेकिन गवर्नमेंट ऑफ इंडिया का कंट्रीब्यूशन क्या है हेल्थ सेक्टर में, बहुत अच्छा सवाल है। तो इथे मेडिकल कॉलेज आलं पाहिजे असं यांनी सगळ्यात पहिले मुद्दा ठेवला होता। दूसरा मुद्दा ने सांगितलं की यहाँ पे पोल्यूटेड इंडस्ट्री आ नहीं सकती, फिर क्या आ सकता, डेव्हलपमेंट कसं होणार। यांनी मुद्दा ठेवला की इथे टेक्सटाईल पार्क झाला पाहिजे। मिनिमम टेक्सटाईल पार्क जिथे होतो त्याची मिनिमम कॉस्ट 1000 कोटी राहते। भारत सरकारचा टेक्सटाईल पार्क जेव्हा तयार होतो ना, मिनिमम इन्व्हेस्टमेंट 1000 कोटी राहते। टेक्सटाईल पार्क आलं पाहिजे। आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा ठेवला होता की इंटरनॅशनल पीस अँड टुरिस्ट सेंटर, हा खूप मोठा मुद्दा आहे। आणि म्हणून शरद पवार साहेब किती सिन्सिअर आहेत ते इथून 12 तारखेला गेले आणि मला 16 तारखेला त्यांचा फोन आला, मी पेपरमध्ये न्यूज दिली होती। खुद शरद पवार साहेबांचा मला फोन आला 16 तारखेला। त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि मी त्यांना सांगितलं की वर्धा को डेव्हलप करना पडता। आणि त्यांना मी एक पत्र लिहून सांगणार आहे की तुम वर्धा के व्यापारी को वहाँ बुलाओ, कहाँ पे, दिल्ली। आणि मजेची गोष्ट ही आहे की ते इतके आपल्यापेक्षा सिन्सिअर आहे, ते काही इथचे लोकल MP नाही आहे, तर त्यांनी प्राईम मिनिस्टरला पत्र दिलं, बरोबर, तर तुम्हाला देणार आहोत। म्हणजे इतका सिन्सिअर, इतका सिनियर लेटर या देशामध्ये असू शकतो। ते स्वतः बोलले, मला फोन केला आणि प्राईम मिनिस्टरला पत्र दिलं की बाबा हे गांधीजीचा जिल्हा आहे आणि याला तुम्हाला डेव्हलप करावं लागेल, ताबडतोब व्यापारी असोसिएशनला तुम्ही बोलवा, मी येतो, तुम्ही सुद्धा वर्धेला आहे। यांनी एक फोरम तयार केला होता, संयुक्त व्यापार मंच या ठिकाणी। आणि शरद पवार साहेब जेव्हा या ठिकाणी आले,
त्यावेळेस शरद पवार हे जर बारामतीचा विकास करू शकतात तर वर्ध्याच्या विकासाचं मॉडेल काय असावं आणि वर्धेचं भविष्य काय आहे, इंडस्ट्रियलायझेशनच्या हिशोबाने, एम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनातून, डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून, ग्रोथच्या हिशोबातून असा कुठंच काही फ्युचर प्लॅन वर्धेचा बनलेला नाही की पुढच्या 10 वर्षामध्ये हे होणार, की पुढच्या 15 वर्षामध्ये हे होणार. आणि म्हणून मी या तिघांनाही आणि प्रदीप बजाजजींना धन्यवाद देतो कि त्यांनी एक उत्कृष्ट प्लान तैयार किया कि आगे आने वाले 20 साल में वर्धा का डेवलपमेंट ऐसे 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 होगा आणि एवढं एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल, एवढे रोजगार निर्माण होईल, एवढी ग्रोथ होईल आणि वर्धेची स्थिति अशी है. आज के लिए बस इतना ही. कल फिर मुलाकात होंगी कुछ नए खबरों के साथ. तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में. जय भीम.